गुड मॉर्निंग. पण व्लॉग स्टार्ट होतोय संध्याकाळपासून, कारण सकाळची नेहमीची कामं करण्यात वेळ गेलाय. आणि आता मला मेन काम करायचं होतं, ते म्हणजे तूप बनवायचं. 2 दिवस झाले नुसती साय बाहेर काढून ठेवते. आज बनवेन, उद्या बनवेन. थँकफुली आज मुहूर्त लागलाय. तुपासाठी दुधाला जितकी घट्ट साय आणि जाड साय येईल ना, तितकं तूप भारी निघतं. तूप मला माहित नाही का, पण घरीच बनवलेलं जास्त आवडतं. आणि माझ्या माहेरी गेले ना, की आई नेहमी एक छोटा डब्बा तुपाचा आमच्यासाठी बाजूला काढून ठेवतेच. आता ही जी तूप काढण्याची जी सवय आहे ना, ती कदाचित आईपासून मला मिळाली आहे. कारण मी लहानपणापासून बघत आले, आमच्या घरी नेहमी घरीच तूप बनतं. आणि वरदसाठी पण ना घरचंच तूप देण्याचा प्रयत्न असतो नेहमी. आता तूप घरी बनवायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्यानंतरची जी भांडी असतात ती कोण साफ करणार यार. आता तूप काढल्यानंतर जे पाणी असतं ना, तर मला अजूनही आठवतं, लहानपणी आई आम्हाला नेहमी द्यायची आणि म्हणायची, खाली कडीपत्त्याचं झाड आहे तिकडे जाऊन टाकून ये. यावेळेस तूप कढवताना ना काहीतरी प्रॉब्लेम झाला. आय डोंट नो, त्याचा फेसच कमी होत नव्हता आणि ते थोडं डार्क झालं. स्मेल इज गुड, पण आय गेस थोडंसं ते करपलं गेलं. तुम्ही घरी तूप बनवता का? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, बाय.